अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुपडी जिल्हा परिषदेसाठी माने गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते रमेश कांबळे तात्या मैदानात उतरणार आहेत। जनतेची सेवा करताना जिथं कमी तिथं रमेश अशी त्यांची ओळख आहे। त्यांची आजपर्यंतची सामाजिक तसेच राजकीय वाटचाल पाहता जिल्हा परिषद दूर नाही असेच म्हणावे लागेल। त्यांच्याशी बातचीत केली आहे महामीडिया 24 चे प्रतिनिधी रोहन देसाई यांनी। रुपडी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले रमेश कांबळे तात्या शिवसेना पक्षाचे शिंदे गट हातकणंगले तालुका मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष आहेत। भागातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास, रमामाता सारख्या घरकुल योजना, अपंग तसेच निराधार आबालवृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना इत्यादी बाबत सेवाभावी वृत्तीने पुढाकार घेतला आहे। कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता गरजूंना बेड उपलब्ध करणे तसेच औषधोपचार, कोविड लसीकरण इत्यादी बाबतीत केलेली सेवा अजून जनता विसरली नाही। म्हणून जिथं कमी तिथं रमेश अशी त्यांची ओळख सर्व दूर पोहोचली आहे। जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील दादा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लाखोंची विकास कामे केली असल्याने उमेदवारी मलाच मिळणार असून जिल्हा परिषद संधी मिळाल्यास त्याचे सोने करेन असा ठाम विश्वास त्यांनी महामीडिया 24 शी बोलून दाखवला आहे। तर मग चला पाहूया काय म्हणतायत रमेश तात्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सध्या राज्यभर जोरदार होत आहे। या निवडणुकांच्या माध्यमातून इच्छुकांनी आपल्या पायाला भिंगरी बांधत प्रचाराचा वेग वाढवलेला आहे। खासदार धैर्यशील माने यांचं जन्मगाव असलेल्या रुपडी जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक असलेले रुपडीच्या बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष रमेश कांबळे हे सुद्धा या मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः रमेश कांबळे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत। कांबळे साहेब, महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण जिल्हा परिषदेची निवडणूक रुपडी मतदारसंघातून लढवू इच्छित आहात। आपलं मतदारसंघाबाबत काय अभ्यास आहे किंवा आपलं काय मत आहे? मी रमेश कांबळे, माझं सामाजिक कार्याची सुरुवात खरं म्हणायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंतीनिमित्त जो मी बाबासाहेबांच्या विचाराची जयंती केली, त्या जयंती जे केले ते आमच्या मराठी शाळेच्या पटांगणावरती 125 जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। त्या जयंतीच्या निमित्तानं मी आदर शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा केला। त्या ठिकाणी बऱ्याच तालुक्यातील मंडळी म्हणजे 30 ते 35 हजार लोकांचा समुदाय त्या ठिकाणी उपस्थित राहिला। कागल तालुका असेल, शिरोळ तालुका असेल, रुपडी हातकडी तालुका असेल, ह्या बऱ्याच तालुक्यातील मंडळी हा कार्यक्रमाचा आनंद त्यांनी घेतला। अशा पद्धतीने माझी सामाजिक कार्याची सुरुवात 125 जयंतीनिमित्त सुरुवात झाली। तसेच मी ह्या बौद्ध समाजाचा एक अध्यक्ष या नात्यानं कोरोना काळामध्ये मी ज्यावेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेला कोरोनाचा काळ होता। त्या कोरोनाच्या काळामध्ये मी गावातील किंवा समाजातील लोकांना जे कोरोनाची लस देण्याचं काम त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चालू होते। त्या ठिकाणी मी वारंवार जाऊन रात्री लोकांना 3-4 वाजता रांगेत उभा राहायचो। ते मी बघितलं। त्यापासून माझ्या डोक्यात एक विषय असा आला की माझ्या एक स्वतंत्र एक लसीकरण चालू करायचं। तशा पद्धतीने मी माझ्या लेटर पॅडवरती एक आपल्या प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदला एक पत्र दिलं। त्या पत्राच्या अनुषंगानं त्या अधिकाऱ्यांचा पहिला मी आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना। कारण त्यांनी मला लसीकरण हे करण्यासाठी स्वतंत्र आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये परवानगी दिली। त्या पद्धतीने मी इथे कोरोनाचे लस देण्याचं केंद्र मी प्रस्थापित केलं आणि त्या निमित्तानं लोकांना, महिलांना किंवा वयस्कर मंडळीला आणि युवांना 700 ते 800 लोकांना मी लस देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। तसंच माझ्या समाजामध्ये खोकल्याचं औषध किंवा तापाच्या गोळ्या अशा पद्धतीचं घरोघरी लोकांना देऊन
असा मी उपक्रम राबवला आहे अध्यक्ष असताना. आणि तसेच कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं शौचालयाचा लाभ म्हणजे पहिली जी लाट आली त्या लाटेमध्ये ज्या शौचालयाचा लाभ ज्या लोकांना मी दिला 10 ते 12 हजार रुपये मिळवून देण्याचं काम मी त्यांना केले. बऱ्याच मंडळींना असं त्या काळामध्ये शौचालयाला मिळवून देण्याचं काम केले. तसेच निश्चितच आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहात. मात्र गटांतर इच्छुकांची संख्या अनेक आहे. या इच्छुकांमधून आपल्याला उमेदवारी जर नाकारल्यास आपली भूमिका नेमकी काय असणार? माझे नेते दर्शील दादा यांना मी 2 ते 3 वेळा भेट झाली माझी दादाची. या भेटीमध्ये दादांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे, रमेश गाठीभेटी घ्या, तुम्ही लोकांच्या संपर्कात राहा. आणि मला नेत्याने आदेश दिला आहे, त्यामुळे डावलण्याचा प्रश्न येत नाही. निष्ठावंत कार्यकर्ता दादांचा, माने गटाचा निष्ठावंत कार्यकर्ता, शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला नेते डावलतील असं मला तरी काही वाटत नाही. त्यामुळं माझ्या नेत्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. साहेब, निश्चितच आपल्या सामाजिक कार्याचा प्रकाश होत आपण टाकलेला आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये 6-7 गावं येतात. या मतदारसंघाच्या विकासाबाबत, मतदारसंघाबाबत आपली नेमकी भूमिका काय असणार? मला आमचे नेते दर्शील दादा यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायतीमध्ये माझ्या पत्नीच्या स्वरूपात संधी मिळाली. त्या संधीचं सोनं मी आतापर्यंत करत आलेलो आहे. आणि इथून पुढं आणि गावामध्ये जिथं कमी तिथं रमेश अशा पद्धतीचं मी काम आता गावामध्ये करत आहे. तशाच पद्धतीनं आमच्या रुपडी मतदारसंघामध्ये हेरले असेल, चोकाक असेल, माले असेल, हालोंडे असेल, वडगाव असेल, तासगाव असेल, हेरले ह्या गावामध्ये सुद्धा मी अशा पद्धतीनं काम करण्याचे नियोजन दादांच्या माध्यमातून ठेवलेलं आहे. आणि ते मी करत राहील एवढी मी आपणाला अशा म्हणजे तुम्हाला शाश्वती देतो. आणि दादांच्या माध्यमातून मला संधी मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. खासदार दर्शील माने यांनी आपल्या पत्नीस रुपडी ग्रामपंचायतीमध्ये काम करण्यास संधी दिली आहे. ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम करत असताना आपण नेमक्या कोणकोणत्या योजना कामाच्या स्वरूपामध्ये जनतेसमोर मांडल्या? खासदार दर्शील दादा आमचे नेते यांनी माझ्या पत्नीला ग्रामपंचायतीमध्ये ही संधी दिली. त्या संधीच्या निमित्ताने मी गावामध्ये संजय गांधी निराधार योजना असू दे, श्रावणबाळा योजना असू दे, महिलांचं बऱ्याच अशा पेन्शनचे काम मी या ठिकाणी गावामध्ये केलेलं आहे आणि चालू आहे माझं काम. आणि करताना मी करत आहे. कोणत्याही महिलेचे कोणतंही मानधन न घेता किंवा मूल्य न घेता मी स्वतःच्या करताना मी त्यांची पेन्शनचे काम केलं आहे. आता त्या महिला माझ्या पाठीशी कायमपणे आहेत, खंबीरपणे उभ्या आहेत. तसेच आमच्या गावामध्ये संजय गांधी निराधार हे आपल्या बेघर असू दे, प्रधानमंत्री योजना आवास योजना, संजय गांधी रमाई आवास योजना, ह्या ज्या घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजनेचं सुद्धा मी या गावामध्ये भरपूर लोकांना लाभ देण्याचं काम आज चालू केलेलं आहे. आणि ते भरपूर लोकांना मिळालेलं आहे. अशा पद्धतीने मी या गावामध्ये सामाजिक काम करत आहे आणि इथून पुढे करणार. माझं कधी या सामाजिक काम थांबणार नाही, कायमपणे माझं करत राहील. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.